नमस्कार. आज आपण वांगे वडा करणार आहोत. त्यासाठी साहित्य पाहूया. लाल तिखट, मीठ, हळद, जिरे, ओवा, तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि 10 वांगे. तळण्यासाठी तेल. आता आपण ह्या भांड्यात बेसन टाकू. तांदळाचं पीठ, 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे असं क्रश करून टाकायचे. आता आपण मिक्स करून घेऊ. आधी 1 वाटी पाणी घेतले. लागेल त्याप्रमाणे आपण पाणी टाकू आणि याला परत मिक्स करू. आपण ज्या वाटीनं बेसन घेतलं ना त्याच वाटीनं 1 वाटी पाणी लागलं. आता ही असं झालं सरबरीत, जास्त पातळ नाही घट्ट नाही, वांग्याला चिटकून बसण्यासारखं पीठ पाहिजे. अशा आपण छोटे छोटे वांगे घेतलेत, धुवून चिरून घेतलेत आणि मध्यभागून चिरून घेतलेत. ही वांगे छोटे व कवळे आहे म्हणून आम्ही वाफवून घेतले नाही. यापेक्षा वांगे मोठे असतील तर वाफवून घेऊ शकतो. तेल तापले. आता वांगे वडा आपण सोडून घेऊ. मंजुषा जोशी यांची फरमाईश होती, वांगे वडा दाखवा. असे सगळे वांगे आपण सोडून घेऊ आणि छान तळू. आपण घरी खाण्यासाठी खारी बुंदी केली, त्याच तेलामध्ये आपण वांगे वडा तळतोय. खारी बुंदीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा. वांगे वडा तळल्या आपल्या. आता काढून घेऊ.